सांगलीच्या जत तालुक्यामधील मोटेवाडीमध्ये काल निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये 4 पुरुष, यामध्ये 2 14 ते 15 वयोगटातली मुलं आणि 2 महिलांचा समावेश आहे। यातील काही जत तालुक्यामधलेच आहेत तर काही कर्नाटकमधून मरगुबाई देवीच्या जत्रेसाठी आलेले होते। या दुर्घटनेमध्ये 13हून अधिक भाविक हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती मिरजच्या शासकीय रुग्णालयामध्ये सिनर्जी आणि त्याचबरोबर जत, संख आणि विजापूर इथं उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे। दरम्यान जखमी रुग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली। सांगलीच्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलंय। जत तालुक्यामधील मोटेवाडी इथं मरगुबाई देवीच्या परिसरामध्ये भाविकांच्या निवारा शेडची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी रुग्णालयामध्ये विचारपूस केली आहे। तर यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते। मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखाच्या मदतीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। तसा प्रस्ताव बनवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय आणि जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मिळवण्याचा प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी तयार केला आहे। तो मदत पुनर्वसनाला जाईल। उद्या सुदैवाने कॅबिनेट आहे, लगेच मदत पुनर्वसनच्या ज्याचे मिनिस्टर आहेत मकरंद पाटील त्यांना मी सांगून पटकन चेक मिळण्याची व्यवस्था करू। जखमींचा सगळा खर्च आम्ही करू, काही सरकारी योजनेतून होईल, काही प्रायव्हेटली होईल, ते प्रायव्हेटली पण आम्ही करू। सिनर्जी लावल्यानंतर प्रायव्हेटली बिल भरायला लागेल ते आम्ही भरू। प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोक आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत। सुदैवी घटना हे आहे की सगळे जे जखमी झाले होते ते सगळ्याच्या सुस्थितीत आहेत, त्यांना जीविताची काही हानी नाही आहे आणि ते सगळे रिकवर चांगल्या पद्धतीने करत आहेत। आणि शासनाचे मार्फत जे 6 लोक जे मयत झाले त्याच्यापैकी 4 जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना शासनामार्फत जे अनुदान आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।